नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं ना की आपण नवीन सिरीज सुरू करणार आहोत। जे काही ब्लाऊजचे प्रॉब्लेम असतील, तुमचे अनुभव असतील, ते आपण इथे बोलणार आहोत आणि मी आज माझ्या अनुभवातून तुम्हाला त्याचं सोल्युशन देणार आहे आणि त्यावर आपल्या यूट्यूबच्या मैत्रिणींनी खूप छान छान कमेंट केलेल्या आहेत। त्यात एक रुपाली ताईंनी कमेंट केली होती, शोल्डर उतरायचा प्रॉब्लेम जास्त होतो आणि त्या कमेंटवर लाईक जास्त आले होते, म्हणून आपण त्याच्यावरच पुढे बोलणार आहोत। त्याच्या आधी मी तुम्हाला माझा अनुभव शेअर करणार आहे, कारण जे आपण शिकतो ना ते फक्त कामातून शिकतो मैत्रिणींनो। मी बुटीक चालवते, ब्लाऊज शिवते, पॅटर्न विकते आणि हे सगळं घर सांभाळून करते। बाहेरून बघायला सगळं खूप इझी वाटतं, पण खरं सांगते खूप मेहनत असते। माझ्या आजूबाजूला बऱ्याच जणी असतात, कॉलनीतल्या ओळखीच्या नातेवाईक, त्यांना असं वाटतं की ताई तुमच्यासाठी काय आहे, 5 मिनिटाचं तर काम आहे। पण खरं सांगा, डिझायनर ब्लाऊज 5 मिनिटात होतो का? ब्लाऊज कटिंग फक्त कापड कापणं नाही, त्यामागे विचार असतो, मोजमाप असतं, जबाबदारी असते। एक चूक झाली तर ग्राहक म्हणतो फिटिंग बरोबर नाही, मग ती 5 मिनिटाची गोष्ट राहते का? आणखी एक गोष्ट, आपण घरातून काम करतो म्हणून लोकांना वाटतं की आपण मोकळे असतो, पण आपलं खरं रुटीन काय असतं? वेळेवर जेवण नाही, तब्येत बरी नसली तरी मशीनवर बसणं, मुलांकडे पूर्ण लक्ष देता येत नाही, स्वतःसाठी ब्लाऊज शिवायला वेळ नाही। आपण सगळ्यांना मॅचिंग करत असतो, पण स्वतःकडे बघायला वेळ नसतो। काही जणी असंही म्हणतात, ताई पॅटर्न द्या ना, एक पॅटर्न कट करून द्या ना, म्हणजे त्यांना फ्री मध्ये पॅटर्न हवं असतं। पण मला एक प्रश्न पडतो, त्यांच्या घरात समजा डॉक्टर असतील आणि आपण त्यांच्याकडे गेलो तर ते बिना पैशांचं आपलं काम करून देतील का? त्यावेळेस ते आपल्याला असंच म्हणतील ना, म्हणजे आम्ही बिझी आहोत असंच सांगतील ना, ते बिना पैशाचं काम करतील का आपलं? मग असं टेलर लोकांकडनं किंवा फॅशन डिझायनर यांच्याकडनं अपेक्षा का करतात? आपणही मेहनत करतो, आपल्याही वेळेला किंमत आहे। आणि मोठा प्रॉब्लेम म्हणजे ओव्हरलोड। एखादी जण म्हणते एकतरी घे ना ग ताई, आपण नाही म्हणू शकत नाही, दुसरी येते, तिसरी येते आणि मग काम वाढत जातं। मग फोनवर फोन, झालं का ताई, कधी देणार? आणि शेवटी आपणच टेन्शन मध्ये जातो। कधी कधी असं वाटतं की आपण व्यवसाय करतो की आपण गुलाम आहोत, पण खरं म्हणजे आपण प्रोफेशनल आहोत। आता मी तुम्हाला एक जुना अनुभव सांगते, 8-9 वर्षापूर्वीची गोष्ट आहे। त्यावेळेस मी सर्व काही शिवायची, ब्लाऊज, ड्रेस, पण नऊवारी काही शिवायची नाही, म्हणजे नऊवारी मी शिकलेलीच नव्हती। तर त्यावेळेस माझ्याकडे एक मैत्रीण आली आणि तिने सांगितलं की तू नऊवारी शिवते का? पण मला नऊवारी काही यायची नाही। मग म्हटलं नाही, मी नाही शिवत। तर तिने मला सांगितलं इथे एक जण शिकवतं, तर तू शिकून घे। तर मी त्यांच्याकडे 2000 रुपये घेऊन गेली आणि एक नऊवारी साडीही घेऊन गेली। मग त्यांना सांगितलं की मला नऊवारी साडी शिकवा म्हणून, आणि मी त्यांना असं सांगितलं की मी युट्यूबवरनं स्टिचिंगचं बघून घेईल, फक्त तुम्ही कटिंग शिकवा, फक्त अर्धा तास द्या मला। पण त्यांनी मला ही साडी शिकवली नाही, सरळ नकार दिला। माझं मन खूप दुखवलं, पण मी हार मानली नाही। त्यावेळेस 3G मोबाईल होता। 3G मोबाईल असल्यामुळे व्हिडिओ सेव्ह व्हायचे नाही मोबाईलवर। माझ्या भावाला मी सांगितलं, तू मला या छोट्याशा मोबाईलवर व्हिडिओ सेव्ह करून आणशील का? तर त्याने सायबरवर जाऊन तो व्हिडिओ सेव्ह करून आणला छोट्याशा स्क्रीनवर। मी किती वेळा व्हिडिओ बघितला असेल सांगू शकत नाही, आणि आज मी सर्व प्रकारच्या नऊवारी शिवते। ते मला फ्रीमध्ये मिळालेलं नाही, मेहनत, वेळ, संयम सगळं दिलं आहे त्यामागे। म्हणून मी नेहमी सांगते, फ्रीमध्ये मिळालेल्या गोष्टींची किंमत राहत नाही। आपल्या कामाची किंमत आपणच ठेवली नाही तर दुसरा ठेवणारच नाही। आता मी एक नियम केला आहे, महिन्याला जितकं व्यवस्थित होईल तितकंच काम घ्यायचं, ओव्हरलोड नाही घ्यायचा, नाही म्हणायला शिकायचं। कारण आपली तब्येत, आपलं घर, आपली मुलं हे सगळं महत्त्वाचं आहे। आपणही कष्ट करतो, आपणही स्ट्रगल करतो, आपलेही स्वप्न असतात, आणि म्हणूनच या सिरीजमध्ये मी फक्त सोल्युशन नाही तर माझे अनुभव पण शेअर करणार आहे। कारण काम शिकणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच स्वतःची किंमत ओळखणंही महत्त्वाचं आहे। तर मैत्रिणींनो, तुमच्यासोबतही असं होतं का? तर चला आता आपण कमेंटच्या उत्तर देऊया कमेंटला। म्हणजे रुपाली ताईंची कमेंट होती, त्यालाच जास्त लाईक होते, तर त्याच्यावरनच मी तुम्हाला त्याचं सोल्युशन देणार आहे। तर शोल्डर उतरायचं कारण, पहिलं कारण म्हणजे आपण ज्या वेळेस गळ्याची रुंदी एखाद्या वेळेस जास्त झाली असेल त्यावेळेस सुद्धा आपलं शोल्डर उतरतं। किंवा आपण ज्या वेळेस पायपिंग करतो, पायपिंग करताना गळ्याचा आकार आणि पायपिंगची पट्टी आपण जर ओढून लावली नाही, म्हणजे पायपिंगची पट्टी ओढून लावावी लागते
आणि जो खालचं कापड असतं ते ओढायचं नसतं. म्हणजे बऱ्याचशा पायपिंगचं कापड ओढून लावतात आणि कापड पण ओढून घेतात गळ्याचं, त्याच्यामुळे सुद्धा गळा आपला सैल पडतो. किंवा काखेमध्ये आपलं फिटिंग नसेल, सैल असेल ब्लाऊज, तरी सुद्धा आपला ब्लाऊज शोल्डरमध्ये सैल पडतो. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. शोल्डर उतरायचे कारणं खूप असतात, छोटे छोटे, पण ते महत्त्वाचे असतात. कारण आपण ज्या वेळेस ब्लाऊज शिलाई मारतो, म्हणजेच अस्तरला अस्तर चिपकवतो आपण ब्लाऊज, त्यावेळेस सुद्धा ब्लाऊज ओढलं जातं. म्हणजे बऱ्याचशा मैत्रिणी डायरेक्ट मशीनवर शिवतात, पण तसं न करता आपल्याला आधी गमने चिपकवून घ्यायचं असतं ब्लाऊज आणि त्यानंतर मग सुकल्यानंतर मग शिवायला घ्यायचं असतं, जेणेकरून आपलं म्हणजे नेक पण व्यवस्थित येईल आणि शोल्डर उतरायचा प्रॉब्लेम पण होणार नाही. आणि पायपिंग कधीही आपण पायपिंग ज्या वेळेस लावतो त्यावेळेस पायपिंग ओढून लावायची असते आणि क्रॉस कपड्यामध्ये पायपिंग कट करायची असते. तर आजचं उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल मैत्रिणींनो. तर तुम्हाला आजचा अनुभव आणि सोल्युशन कसं वाटलं नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सायली बुटीकला सबस्क्राईब करून ठेवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका मैत्रिणींनो. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. थँक्यू.